हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मी आता फ्रेश झाले सकाळी सकाळी आणि बाहेर निघालो होतो. बाहेर कुठे निघालो तर खूपच दिवसांची म्हणजे वर्षांची एक हे होती, माझी इच्छा होती एक छोटीशी, ती कदाचित पूर्ण होईल मला असं वाटते आज बाय चान्स. तर बघू. तर आता त्याच्यासाठी आम्ही बाहेर जातो. बाहेर कुठे जातो? आम्ही चाकणला जातो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आत्ता ह्या ब्लॉगची सुरुवात केली मी सकाळी. पूर्ण व्हिडिओ घेणार आहे मी आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला. आम्ही चाकणमध्ये आलो. चाकणमध्ये आल्याच्या नंतर आता माझ्या बहिणीला उशीर होणार आहे, म्हणून आम्ही आता शॉपिंग करायचं ठरवलं. असं थोडीशी नॉर्मल कुठेतरी शॉपिंग करावं म्हणलं जाऊन. स्पेशल जे दुकान होतं का आम्ही पहिले शॉपिंग करायचं होतं तेव्हाला आता तिथं नाही आहे, म्हणजे बहुतेक दिसलं नाही, कारण मला 2-3 वर्ष झाला ते येण्यात नाही आलं इकडून, माहीत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता हे माझा रेग्युलरचा रूट होता. ज्यावेळेस मी डीमार्टला जॉबला होते का पहिल्या वेळेस, म्हणजे इथे जॉबला होते त्यावेळेस हे माझा रोड होता येण्याचा. दीदी लेट येणार होती आमच्याकडं घरून, म्हणून मग आहे ना तेवढ्या वेळामध्ये आम्ही काय करावं म्हणून मग मला असं सुचलं की चला आपण शॉपिंग करू. मग शॉपिंग करू म्हणजे थोडंसं खरेदी करायचे कपडे वगैरे. तर कपडे खरेदी करण्यासाठी आम्ही चाकणमध्ये एक स्पेशल शॉप होतं चैतली नावाचं. 2 शॉप होते ते. त्याच्यातलं एक पलीकडे आम्ही जे चालत आलोत ना तिकडे एक पहिलं बंद होतं, म्हणून तिथून आम्ही दुसरीकडे आलो. मग तिथं आल्याच्यानंतर खूप सगळी खरेदी केली. म्हणजे फेवरेट म्हणजे तिथे व्यवस्थित कपडे वगैरे भेटतात. आणि मी नेहमी ज्यावेळेस चाकणमध्ये राहायचे त्यावेळेस तिथूनच खरेदी करायची. पण जशी वाकडला शिफ्ट झाले तेव्हापासून मग एवढा संपर्क नाही आला तिकडे जाण्याचा, आणि म्हणून मग आम्ही इथे शॉपिंग केली भरपूर आणि तिथून डायरेक्ट नाश्ता करायला निघालो पुढे. आम्ही आता निघालो तिथून शॉपिंग करून. मावशी चल. आता आम्ही नाश्ता करत काहीतरी, कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता करायला थोडासा ओट्स खाल्ले होते. 11 वाजलेत. बघत बघत एक खूप जास्त भूक लागली. आता मी नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्ता म्हणजे जेवणच आत्ता समजायचं, कारण की आत्ता नाश्ता केला तर आम्ही घरी गेल्याचं जेवू शकतो. लगेच मध्ये भूक लागत नाही. काहीतरी दुसरं स्नॅक्स खाऊ शकतो, थोडंफार फळं खाऊ शकतो, दुसरं काहीतरी. डोळे बघू शकता कसे झालेत माझे. 2 दिवसाला झोप नाही मला बिलकुल सुद्धा. एकदम लाल झालेत पूर्णपणे. तर आत्ता आम्ही नाश्ता करतो आणि मग आम्ही आमचं काम घरला निघतो. नाश्ता करतो. चला. मिसळ खातो. बघ चरचर मिसळ आहे पूर्ण. एक मिसळ आम्हाला खूप जास्त होती त्यामुळे एकच घेतली आम्ही. ATM घरी विसरलो आणि आधार कार्डवर पैसे काढायला लागले. आणि पैसे काढून झाल्याच्या नंतर एक मस्त झलक घेतली, तुम्ही बघू शकता. नो बडबड, ओनली शांतता. आम्ही आता निघालो तिथून चाकणवरून घरी म्हणजे आमच्या घरी निघालो, आमच्या एरियामध्ये. आम्ही आता रिक्षाने निघालो. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. मारो पुढे. तर चला मी पुढे दाखवतो. बघू शकता आम्ही जाता जाता थोडे इथे थांबलोत, कारण की आम्हाला आहे ना, म्हणजे मला असं होतं की बघायचं होतं हे, कारण की पूर्ण चिनी मातीपासून बनवलेलं. अरे म्हणजे शॉपिंगला पण आहे आतमध्ये. काही बघायचं आहे कधीपर्यंत. वाव, हे काय बिल हे वाटतं. आत्ता आम्ही जेवायला थांबलो तिथं आल्याच्या नंतर, कारण की घरी जाऊन परत कंटाळा येणार होता आम्हाला. मग झोप कधी होणार ना, म्हणून आता जेवायला थांबलो. आम्ही मस्त जेवण वगैरे करणार आणि मग घरी जाणार. तर तिथं आम्ही ह्याला गेलो होतो. आता तिथं थांबलो होतो ना, तिथून आम्हाला आम्ही काहीच घेतलेलं नाही तिथून, कारण घेण्यासारखी वस्तू नव्हते एवढ्या विशेष. म्हणजे विशेष होत्या पण बजेटच्या बाहेरचं होतं ते. आणि घरात लागणाऱ्या पण वस्तू अशा नव्हत्या की पूर्ण सेटच होईल तिथं, असं सिंगल मिळत नव्हतं काहीच. पैसे नव्हते म्हणून सांग ना, विशेष काय. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. पैसे तर केला असेल पाहिजे, त्याचा काही विषय नाही, पण पूर्ण सेट होते ना तिथे घ्यायला असेल तर. अच्छा हमको सिखा रिया है. डोळे बघू शकता तुम्ही कसे झाले. जस्ट मग काढू शकते असं काही नाही, मला ओव्हरवाली नाही लावता येत वर. ठीक आहे. सो आत्ता जेवण करून आम्ही जाणार घरी, आणि घरी गेल्याच्या नंतर मग, कारण खूप जास्त दगदग झाली सकाळपासून. सकाळी लवकर उठलो होतो आम्ही, 6 वाजता उठलो होतो. आणि 6 वाजता उठल्याच्या नंतर
एवढं दगदग करून बसनी गेलो. मला एवढ्या गडबडीत उठलं होतं की सकाळचं शूट घेणं माझं राहिलं थोडंसं. म्हणजे ते खूप गडबड आहे. आम्हाला असं वाटलं की तिकडं लवकर जायचं, आम्हाला 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. पण तिथं 10च्या अगोदर पोहोचलो. आम्ही 9:40ला पोहोचलो तिथं बरोबर. 7:30ला काहीतरी निघून 8:30ला निघालो. 8:30ला निघलो आणि 10:30ला 9:30ला पोहोचलो तिथं 9:40ला. आणि तिथं गेल्याच्यानंतर परत तिथं पण आम्हाला खूप जास्त उशीर झाला. म्हणजे आम्हाला 12 साडेबारा तिथंच वाजले ते ऑलरेडी. म्हणजे शॉपला ते जायलाच आम्हाला 12 वाजले होते. मग ते थोडा वेळ गेला आणि मग आमचं काम करून आम्ही रिटर्न इकडे आलो. आता आम्हाला घरी जायला फक्त 5 मिनटं लागतील हायस्ट. आणि मग घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी स्पेशल वस्तू काय. त्या मॅडमची व्हेज थाळी आलेली, कारण की तिला मसाल्याचं खायचं नाही जास्त. मी पण थोडंसं खाऊ लागून. आणि मी दुसरं सांगितलं थोडंसं आपल्या क्वालिटी सांगितलं, म्हणजे चटकपटक मागवले मी. आवडून नेक्स्ट टाइम येईल, कारण मी एवढं येईल आली पण तुम्ही जेवण सगळे काय करतो. आजच घरी आलोत, आता फ्रेश होणार आणि निवांत झोपणार. काय शेंबडी आहे, छान आहे का? तर मी चाकणवरून आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केले दुपारी आणि नंतर घरी आल्याच्यानंतर झोपल्याच्यानंतर थोडंसं मग झोपल्याच्यानंतर मग भाचा आला होता. भाच्यासोबत थोडं वेळ खेळले वगैरे आणि आत्ता शूट करते परत. तर ती स्पेशल वस्तू काय आहे ही तुम्हाला मी दाखवते. खूप दिवसाची, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं मला घ्यायची होती, कारण की मग चांदीची पण घेऊन मी घालू शकले असते, पण मला कसं होतं की सोन्याचीच घ्यायची. आणि पण मध्ये असे काही प्रॉब्लेम आले की सेविंग केलेलं मग दुसरा प्रॉब्लेम आला की त्याच्यामध्ये खर्च होऊन जात होते. ते 1 ते 1.5 वर्ष झालं मी कंटिन्यू ह्याच्यामध्ये घातला. म्हणजे माझं असं होतं की आत्ता घ्यायची मग घ्यायची. नंतर सोन्याचे भाव अचानक वाढले, मग कमी झाले, परत वाढले. मग ह्याच्यामध्ये थोडंसं विचार करण्यामध्ये पण वेळ गेला आणि लगेच घेण्याची वस्तू नव्हती ही. ह्याच्यासाठी पण खूप वाट बघितली मी, कारण की ज्या गोष्टी स्वतःला करायच्यात त्याच्यासाठी वाट बघणं हेच पर्याय आहे पहिले तर. आणि पेशन्स ठेवणं कुठल्या पण गोष्टीमध्ये, की करायची घ्यायची. आणि तुम्हाला पण सांगते मी की एखादी जर तुम्ही डोक्यात ठरवले एखादं गोष्ट, आता मी जरी छोटीशी असेल तरी पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आत्ता सध्याच्या सिच्युएशनला माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःच्या पैशातनं जॉबमधून सेविंग करून कुठेतरी काहीतरी स्वतःसाठी घेणं. ते पण म्हणजे असं की वेस्ट पैसे नाही, कुठंतरी त्यासाठी काहीतरी इन्व्हेस्ट करून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. तर ते सांगते मी तुम्हाला की तुम्ही पण जर एखादी गोष्ट ठरवली, विचार केला एखाद्या गोष्टीचा की ठीक आहे मला ही करायची, तर लगेच नाही झाली तर त्याला थोडासा वेळ द्या त्या गोष्टीला. आणि करायचीच हे डोक्यात ठेवा फक्त. आणि पॉझिटिव्ह विचाराने करा. आणि पॉझिटिव्ह विचाराने केली तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल होती, म्हणजे होतीच असं मला तरी हे होते. कारण की माझं असं आहे की मी आतापर्यंत ठरवलेलं प्रत्येक गोष्टीचं कसं आहे इथंच ठेवलेलं, मी करायची मला आणि मी करते, 100% करते मी. मग त्याच्यासाठी भले काही प्रॉब्लेम आले तरी पण मग त्या टायमिंगला झालं तरी मग नंतर का होईना पण ती करते मी गोष्ट. फक्त एवढंच की कंटिन्यू ब्लॉग शूट करायचे आहेत मला. आणि ही वस्तू होती तुम्हाला सांगते मी की म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही सध्या तरी. त्यामुळे मी त्याचा ब्लॉग घेतला आहे. आता काही लोकांना शो ऑफ वाटन ते की दाखवायला लागली काहीतरी हे केले, पण ज्यांना वाटतंय ना त्यांना खरंच सांगते मी त्याच्यासाठी स्पेशल आहे की घेतली तर मग दाखवायची कशाला. तर त्यांना सांगायचे मला की स्वतः जॉब करून जर काही गोष्ट घ्यायची एखादी, म्हणजे स्वतः सेल्फ गिफ्टेड करायची किंवा स्वतःसाठी घ्यायची किंवा घरच्यासाठी करायची असेल तर त्या गोष्टीचा एक आनंद वेगळा असते आणि एक्साइटमेंट पण वेगळी असते की ठीक आहे मी केलं आहे, हे मला करायचं हे माहिती पण मी केलं आहे, हे तुम्हाला पण दाखवायचं आहे की कदाचित ह्याच्यातून पॉझिटिव्ह विचार घेऊन अजून काही लोक, मुली म्हणा मुलं म्हणा, अजून काहीतरी डोक्यात घेऊन करू शकतात की ठीक आहे ही पण करू शकते तर मग आम्ही का नाही करू शकत. असं म्हणून मी शो ऑफ, बाकी काही नाही दुसरं की घेतली तर मग ठेवायची घरातच दाखवायची असं नाही. की मग एक कंटेंट पण पाहिजे होता मला आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते हे. तर आत्ता ह्या ब्लॉगचा मी एंड करते आणि लवकर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.